नमस्कार. माझे नाव दत्तात्रय अर्जुन आगवणे, राहणार गोरोड, तालुका सिन्नर. आज मी तिला द्राक्षाचे 3 एकर प्लॉट आहे थॉम्सनचा, आणि त्याच्यामध्ये सलग आता मी 10 वर्ष झाले एक्सपोर्टचं काम करतोय. त्याच्यात पहिले 2-3 वर्ष आम्हाला बऱ्यापैकी समस्या आल्या, गळकुजीची परत कॅनोपी मॅनेजमेंट, काड्यांची मॅनेजमेंट. पण मग ते हळूहळू त्याच्यात थोड्या सुधारणा होत गेल्या. आणि नंतर जसं सह्याद्रीशी आम्ही संलग्न झालो तेव्हा सह्याद्रीची ॲग्रोनॉमिस्ट टीम आहे, त्यांनी येऊन वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करून आणि त्याच्यात आम्ही बऱ्यापैकी सुधारणा केल्या. आणि आता या 3 एकरमध्ये मी साधारणतः 2-3 वर्षापासून 9-10 टन एक्सपोर्ट माल करतो. आणि तो करत असताना माझं कामामध्ये सातत्य असं आहे का, खरडला मी पूर्ण काडी एक केन बांधून घेतो. एक केन बांधल्यामुळं पूर्ण काडीची मॅच्युरिटी व्यवस्थित मिळते. आणि त्यावेळेला बी काडी मॅनेजमेंट साधारणतः झाडावर मी 28-30 काड्या ठेवतो. 30 काड्या ठेवल्यानंतर आणि गोडीबार छाटणीला काय करतो, पर काडीला 2 शूट, ते 2 शूट ठेवल्यानंतर साधारणतः थिनिंगच्या पिरियडमध्ये आम्ही मालाची हे करतो, किती बंच ठेवायचे काडी आपल्याला. तर त्याच्यामध्ये जे पाठीमागं पडलेले बंच आहे ते थिनिंगच्या वेळेस काढतो. त्याच्यानंतर परत दुसरा राऊंड ज्या वेळेला आपले ॲग्रोनॉमिस्ट टीम येते त्यावेळेला आले, त्या बघितल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये काही बंच कमी करतो. असे झाडावर एकूण आजच्या कंडिशनला 37 ते 38 गट ठेवलेले. आणि त्यानुसार मण्यामध्ये साधारणतः 80-90 मणी ठेवून 80-90 काहींमध्ये 70 मणी आहे, 70 सरासरी 70 ते 80 राहते आमच्याकडं. आणि लास्टला माझे फायनल 35 बंच राहते झाडावर, 35 बंच असून. आणि त्यात मी काय करतो, ज्या ऑक्टोबर जी आपली गोडीबार छाटणी, त्या छाटणीच्या वेळेला मी बागेच्या मध्ये डायरेक्ट शंटरला 2 तास मारून त्यात तास पाणी देऊन आणि बागेच्या भोवताला असे टोचे वगैरे मारून, टोचे मारल्यामुळे एक बेनिफिट आहे, तासाचा आम्हाला असा बेनिफिट आला का यावर्षी पाऊस झाल्यानंतर वापसा येत नसत. तास मारलं का त्या तासामध्ये बागेची वापसा लवकर येते आणि पाणी दिल्यामुळे वरती साईजला पण आम्हाला फरक झाला. आणि टोचे मारले का बोधाची जी वापसा आहे नॅचरली ती लवकर येते. त्याच्यामुळे आम्ही टोचे मारणं, तास पाणी करणं आणि जसं आपले सह्याद्री ॲग्रोनॉमिस्ट टीम आल्यानंतर त्यांनी सांगितल्यानुसार ते कामं करणं आणि स्वतः आपण पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी बदल केले पहिल्यापेक्षा. आणि आता इथून पुढं आम्हाला थोडीशी मागं उन्हाळ्यामध्ये खूप पाणी कमी राहत असल्यामुळे आम्ही थोडंसं बागाचं क्षेत्र वाढवलं नव्हतं. पण आता यावर्षी आमची पाण्याची सोय झालेली आहे. आता ज्या आपल्या कंपनीने ज्या आराच्या नवीन व्हरायटी आलेल्या आहे त्याच्यामध्ये आता आम्हाला नवीन पण क्षेत्र लागवड करायची आहे. पुढच्या वर्षापासून नवीन क्षेत्राची पण लागवड चालू करायची आहे. या आशानुसार आम्ही सगळं द्राक्षाचं काम करतो. मी आणि माझ्या जोडीला माझा एक लहान बंधू 2 नंबरचा, आम्ही 2 जण शेती बघतो. आणि त्यानुसार आम्ही असं दरवर्षीचं व्यवस्थित मॅनेजमेंट करून आमचं एकत्रित कुटुंब आहे, त्या कुटुंबानुसार सगळ्या गोष्टी करून मी द्राक्षाचं काम बघतो. तो इतर शेती आमच्याकडे बटाटे, कांदे, त्या शेतीचं काम तो बघतो. असं बघून आणि वेळोवेळी आनंदभाऊ आल्यानंतर त्यांनी सांगून मार्गदर्शन का, तुम्ही हे करा, यानुसार गाडाचं सिलेक्शन करा, यानुसार हे कामं म्हणजे बंच सिलेक्शन करा, मनी सिलेक्शन करा, ते सांगत आजमध्ये आमच्यामध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा झाली. आणि या गोडीबारला पण मी प्रत्येक केन बांधून घेतोय. ते केन बांधल्यामुळं सगळे पानं सूर्यप्रकाशात येतात. सूर्यप्रकाशात आल्यामुळे ना त्याच्यामुळं आपली झाडाची किपिंग, मालाची किपिंग क्वालिटी येते, सगळं चांगलं बनायला लागलं आहे आता.